नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. लक्ष्मण म्हणाला, हे मुनी, तुमचे चरित्र कुणाला माहीत नाही. ते जगभर प्रसिद्ध आहे. तुम्ही माता पित्याच्या ऋणातून चांगल्या प्रकारे मुक्त झालात. आता राहिले गुरु ऋण. त्याची मनात रुखरुख लागून राहिली आहे. ते जणू आमच्या डोक्यावर ओढावले आहे. फार दिवस झाले, त्यामुळे त्याचे व्याजही वाढले आहे. आता एखाद्या हिशोब करणाऱ्याला बोलवून घ्या, मग मी लगेच थैली उघडून ते फेडतो. लक्ष्मणाचे तिखट बोलणे ऐकून परशुरामांनी परशू उचलला. साऱ्या सभामध्ये अरे बापरे, अरे बापरे असे शब्द घुमले. लक्ष्मण म्हणाला, हे भृगुश्रेष्ठ, तुम्ही मला परशू दाखवित आहात, परंतु हे राजांच्या शत्रू, मी तुम्हाला ब्राह्मण समजून सोडून देतो. तुम्हाला कधी रणधीर बलवान वीर भेटले नाहीत. हे ब्राह्मण देवा, तुम्ही घरातल्या घरातच मोठे आहात. हे ऐकून छे छे भलतेच असे म्हणून सर्व लोक ओरडले. तेव्हा श्री रघुनाथांनी खून करून लक्ष्मणाला थोपवले. लक्ष्मणाच्या बोलण्याची आहुती पडताच परशुरामांचा क्रोधरूपी अग्नी भडकत असलेला पाहून रघुकुलातील सूर्य श्री रामचंद्रांनी जलासमान शांत वचन उच्चारले. हे नाथ, बालकावर कृपा करा. या भोळ्या व दूध पित्या मुलावर राग धरू नका. जर याला प्रभूंचा प्रभाव ठाऊक असता तर या समज नसलेल्या तुमची बरोबरी केली असती काय? बालकाने जरी काही खोडी केली तरी गुरु, पिता व माता मनात आनंदून जातात. म्हणून लहान मूल आणि सेवक समजून याच्यावर कृपा करा. तुम्ही तर समदर्शी, सुशील, धीर व ज्ञानी मुनी आहात. श्रीरामांचे बोल ऐकून परशुराम थोडेसे थंड झाले. इतक्यात लक्ष्मणही काही पुटपुटत हसला. त्याचे हसणे पाहून परशुराम नखशिखांत क्रुद्ध झाले. ते म्हणाले, हे रामा, तुझा भाऊ मोठा पापी आहे. हा शरीराने गोरा असला तरी मनाने फार काळा आहे. हा विषमुख आहे, दूधमुखी बाळ नव्हे. हा स्वभावानेच तिरकस आहे. तुझे अनुकरण करीत नाही, तुझ्यासारखा शीलवान नाही. या नीचाला मी काळासारखा वाटत नाही. लक्ष्मण हसत म्हणाला, हे मुनी ऐका. क्रोध हा पापाचा मूळ आहे. त्याला वश झाल्याशिवाय मनुष्य अनुचित कर्म करतो आणि जगाचे अकल्याण करतो. हे मुनिराज, मी तुमचा दास आहे. आता क्रोध सोडून देऊन दया करा. मोडलेले धनुष्य क्रोध केल्याने काही जोडले जाणार नाही. उभे राहून राहून पाय दुखत असतील, आता बसा. जर धनुष्य फारच प्रिय असेल तर काही उपयोग करता येईल. एखाद्या मोठ्या गुणी कारागिराला बोलावून जोडवून घ्या. लक्ष्मणाच्या अशा बोलण्याने जनक राजा घाबरून गेले आणि म्हणाले, आता पुरे, गप्प बसा. अनुचित बोलणे योग्य नव्हे. जनकपुरीचे स्त्री पुरुष थरथर कापू लागले आणि मनात म्हणू लागले, हा छोटा कुमार फार लबाड आहे. लक्ष्मणाचे बेधडक बोलणे ऐकून परशुरामांच्या अंगाचा तिळपापड होत होता आणि त्यांचे बळही कमी होऊ लागले होते. तेव्हा श्री रामचंद्रांच्यावर मेहरबानी केल्यासारखे दाखवीत परशुराम म्हणाले, तुझा लहान भाऊ समजून मी याला सोडून देतो. हा मनाने वाईट आणि शरीराने गोरा आहे. जणू विषाने भरलेला सुवर्णकुंभ आहे. हे ऐकून लक्ष्मण पुन्हा हसला. तेव्हा श्रीरामांनी डोळ्यांनी त्याला दटावले. त्यामुळे लक्ष्मण वरमला आणि उलट बोलणे सोडून देऊन गुरूंच्या जवळ गेला. श्री रामचंद्र दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रतेने व कोमल शीतल वाणीने म्हणाले, हे नाथ ऐका. तुम्ही स्वभावता ज्ञानी आहात. बालकाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. गांधील माशी आणि मुले यांचा स्वभाव सारखा असतो. संतजन त्यांना दोष देत नाहीत. शिवाय त्याने काही तुमच्या गुरूंचे धनुष्य मोडले नाही. हे नाथ, मी तुमचा अपराधी आहे. म्हणून हे स्वामी, कृपा, क्रोध, वध व बंधन जे काही करायचे आहे ते दास समजून माझ्यावर करा. हे मुनिराज, तुमचा राग कशाने दूर होईल ते सांगा, मी ते करीन. मुनी म्हणाले, हे रामा, राग कसा जाणार? अजूनही तुझा लहान भाऊ वाकड्या नजरेने माझ्याकडे बघत आहे. याच्या मानेवर कुऱ्हाड चालविली नाही तर क्रोध करून काय उपयोग झाला? माझ्या ज्या कुऱ्हाडीची घोर कृत्य ऐकून राजांच्या स्त्रियांचा गर्भपात होत असे, तो परशु असतानाही मी या शत्रू राजपुत्राला अजूनही जिवंत पाहत आहे. हात चालेनासे झाला असून क्रोधाने छाती जळत आहे. राजे, लोकांचा घात करणारी ही कुऱ्हाड ही कुंठित झाली आहे. दैव प्रतिकूल झाले आहे. त्यामुळे माझा स्वभाव बदलला आहे. नाहीतर माझ्या मनात अवेळी कृपा कशी आली असती? आज दयेमुळे मला दुःख यातना होत आहेत. हे ऐकून लक्ष्मणाने हसून मस्तक नम्र केले आणि म्हटले, तुमच्या कृपारूपी वायू ही आपल्या रूपाला शोभणारच आहे. आपण बोलत आहात तेव्हा जणू फुलांचा वर्षाव होत आहे. हे मुनी, जर कृपा केल्याने तुमच्या शरीराची आग होत असेल
तर मग क्रोध आला असता शरीराचे रक्षण विधाताच करू शकेल. परशुराम म्हणाले, हे जनका, बघ, हा मूर्ख मुलगा हट्टाने यमपुरीत जाऊ इच्छितो. याला ताबडतोब माझ्या समोरून दूर का करीत नाहीस? हा राजपुत्र दिसतो छोटा, परंतु आहे खोटा. लक्ष्मण हसून मनात म्हणाला, डोळे मिटून घेतल्यावर कुठेही काहीही नसते. मग परशुराम अत्यंत क्रोधाने श्रीरामांना म्हणाले, अरे धूर्ता, शिवांचे धनुष्य मोडून तू उलट मलाच ज्ञान पाजतोस. आजच्यासाठी धन्यवाद.